सुमारे 200 डंपर मुरुम खडी विनापरवाना नेत असल्याची तक्रार करूनही कारवाई होत नसल्याने इचलकरंजी विधानसभा क्षेत्राचे भाजप उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आत्मदहनाचा इशारा देत महापालिकेच्या प्रवेशद्वारात ठाण मांडले होते। घटनेची माहिती समजताच पोलिसांनी घटनास्थळी येत दाभोळे यांच्याकडील डिझेलची बाटली काढून ताब्यात घेतली। तर पोलीस अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित मक्तेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर दाभोळे यांनी आंदोलन मागे घेतले। सांगली रोडवर महापालिकेच्या हद्दीतील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते मजबूतीकरण डांबरीकरणाचे काम करताना उकरलेली मुरुम खडी सहकार नगरमध्ये एका ठिकाणी ठेवली होती। ती अन्यत्र नेण्यासाठी महापालिकेची कोणतीही परवानगी न घेता संबंधित मक्तेदार मुरुम खडी शहराबाहेरील कामासाठी नेत होता। ही बाब उमाकांत दाभोळे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाले। त्यामुळे संबंधित मक्तेदारावर कारवाईची मागणी दाभोळे यांनी महापालिकेकडे केली होती। तरी मक्तेदाराने त्या ठिकाणची सर्व मुरुम खडी नेली। तक्रार करूनही कारवाई केली जात नसल्याने संतप्त झालेल्या दाभोळे यांनी संबंधित मक्तेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी आत्मदहनाचा इशारा देत महापालिका प्रवेशद्वारात ठाण मांडले। याबाबत माहिती समजताच पोलीस फौजफाटा दाखल झाला। त्यांनी दाभोळे यांच्याकडील डिझेलची बाटली ताब्यात घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला। मात्र दाभोळे यांनी मक्तेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेतली। त्यामुळे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी तहसीलदारांशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाहणी करून दोषीवर कारवाई करण्याबाबत सांगितले। तर महापालिकेचे उपनगर अभियंता बाजी कांबळे यांनी फोनवरून गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्याने दाभोळे यांनी आंदोलन मागे घेतले।